लॉजिकल कनेक्टिव्ह जे आहेत ना, हे सर्वात इम्पॉर्टंट पोर्शन आहे याच्यामध्ये. कनेक्टिव्ह म्हणजे काय, आपल्याला ऑपरेशन्स जसं आपण ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन असा प्रकार असतो बघा. तसं कंपाऊंड स्टेटमेंट्स असतात. कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय, एकापेक्षा जास्त स्टेटमेंट्स है ना. जसं आय वॉन्ट टी अँड कॉफी. आता आय वॉन्ट टी हे फर्स्ट स्टेटमेंट आहे, आय वॉन्ट कॉफी हे सेकंड स्टेटमेंट आहे, आणि दोघांच्या मध्ये कनेक्टिव्ह लावलेलं आहे अँड. तर आपण यांना कंपाऊंड स्टेटमेंट म्हणतो इंग्लिशमध्ये. आता आपण काय शिकतोय, तुम्हाला हे काय समजतंय का? मी तुम्हाला इंग्लिशमध्ये मॅथ शिकवतोय थोडंफार. मी तुम्हाला हे शिकवण्याचा प्रयत्न करतोय की आपण कॉम्प्युटरला शिकवतो कसं. काय शिकतोय आपण? हा, मग त्याला मॅथमॅटिक्सची भाषा समजते, त्याला फक्त बायनरी कोड करतात. मग त्याला आपण आपली भाषा कशी शिकवतो हे शिकण्याचा प्रयत्न करतोय आपण. आता मी तुम्हाला असं इंग्लिश इंग्लिश का सांगायला लागलो, कारण तुम्हाला हे बेसिक शिकायचंय की तो आपण जे सेंटेन्स बोलतो हे त्याला कळतं कसं. कळतंय ना. मग त्याला आपण असे कनेक्टिव्ह लावून, मग त्याला मॅथमेटिकल फॉर्म मध्ये लिहून मग त्याला समजतं ते. मग आपल्याला ते मॅथमेटिकल फॉर्म मध्ये लिहून त्याचं आउटपुट काय येईल हे पण शोधायचं असतं. आता आपण सुरुवातीला थोडंसं या गोष्टी बघू. मग कुठकुठले कनेक्टिव्ह असतात, कुठकुठले कनेक्टिव्ह असतात. माईक ऑन करा श्रेयस. श्रेयस, येस सर. माईक ऑन ठेवा, मला आवाज आला पाहिजे कंटिन्युअसली. यस नो काही पण, कळालं नाही कळालं, सगळा आवाज आला पाहिजे. ठीक आहे. सिम्पल अँड कंपाऊंड स्टेटमेंट. आता यामध्ये काय आहे, हे एक कंपाऊंड स्टेटमेंट आहे, कारण इथे एक प्राईम स्टेटमेंट आहे बघा. 3 इज अ प्राईम, हे एक स्टेटमेंट आहे. 4 इज अन इवन नंबर, हे कानाचं स्टेटमेंट आहे. दोघांच्या मध्ये कनेक्टिव्ह आहे, दोघी अँड आहे. कळलं. मग हे कनेक्टिव्ह म्हणून आपण यांना कंपाऊंड स्टेटमेंट म्हणतो. अँड, ऑर, इफ अँड ऑनली, इफ अँड देन, अशा टाईपच्या कनेक्टिव्ह आपण जोडत असतो इंग्लिशमध्ये बऱ्याच वेळेला. मग आता आपल्याला याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कनेक्टिव्ह मॅथमॅटिक्स मध्ये कसे वापरले जातात हे शिकायचं. कळलं. मग आता यात हे पहिलं कनेक्टिव्ह आहे, त्याला म्हणतात कंजंक्शन. आता मॅथ्स मध्ये याचा अर्थ वेगळा आहे, इंग्लिशमध्ये अर्थ वेगळा आहे, सगळीकडे अर्थ थोडा म्हणजे मिनिंग एकच असतं, शब्द वेगळे वापरले जातात. म्हणजे मॅथ्सची वोकॅब्युलरी वेगळी, इंग्लिशची वोकॅब्युलरी वेगळी. आता आपण मॅथ्स मध्ये जेव्हा कंजंक्शन हा शब्द वापरतो, काय कंजंक्शन, तेव्हा माझा म्हणण्याचा अर्थ असतो अँड. इंग्लिशमध्ये आपण जेव्हा जेव्हा अँड हा शब्द वापरतो, तेव्हा आपण मॅथ्स मध्ये कंजंक्शन शब्द वापरतो. आता अँड या शब्दाचा यूज काय होतो, कुठं होतो श्रेयस? अँड कधी वापरलं जातं? जेव्हा दोन दोन सेंटेन्सेस जोडण्यासाठी. जोडण्यासाठी. पण कधी जोडण्यासाठी? तर मी ऑर पण वापरतो ना, मी इफ अँड ऑनली पण वापरतो, मी इफ अँड देन पण वापरतो, मी अँड पण वापरतो. असं कधी वापरतात अँड एक्झॅक्ट? अँड जेव्हा ती गोष्ट दोघं गोष्ट एकाच गोष्टी रिलेटेड. नाही, दोन्ही गोष्टी पाहिजे अशा सिच्युएशन मध्ये. फॉर एक्झाम्पल आपण एक सिच्युएशन घेऊ. आता मी म्हटलं आय वॉन्ट टी अँड कॉफी. काय, आता मुळात इथं दोन स्टेटमेंट आहेत. कुठले दोन स्टेटमेंट आहेत? आय वॉन्ट टी हा एक स्टेटमेंट आहे, आणि आय वॉन्ट कॉफी हे दुसरं स्टेटमेंट आहे. आणि दोघांना जोडलं गेलेलं आहे अँड मी. ते आता आपण लिहिण्याची पद्धत अशी असते आपली. आता या ठिकाणी याचं मिनिंग काय झालं मला सांग. याचं मिनिंग काय? टी आणि कॉफी दोघं पाहिजे. हा, मला चहा आणि कॉफी दोघं पाहिजे. दोघं पाहिजे. म्हणजे तुम्ही फक्त चहा दिली, मी सॅटिस्फाईड नाही होणार. मला फक्त कॉफी दिली, मी सॅटिस्फाईड नाही होणार. मला दोन्ही दिल्या तरच मी हॅपी राहील. कळालं का? हा. हा, मग ऍड या शब्दाचा मुळात अर्थ असतो दोन्ही गोष्टी एक्झिस्ट झाल्या तर ओके, नाही तर नॉट ओके. फक्त एक दिलं नॉट ओके. मग आपण जसं हे जसं आपला ब्रेन असेंबल करतो ना, तसं आपण कॉम्प्युटरला पण शिकवण्याचा प्रयत्न करतो. मग कॉम्प्युटरला या शब्दांचे अर्थ कसे कळतील, मग तो मॅथमॅटिकल भाषेमध्ये याला शिकतो. मग तो मॅथमॅटिकल भाषेत कसं शिकतो? मग आता फॉर एक्झाम्पल आपण याला थोडंसं समजून घेऊ की एक, आपण जसं आय वॉन्ट टी ह्या स्टेटमेंटला पी पकडू. मी तुम्हाला मागे पण सांगितले आपण स्टेटमेंटला पी आणि क्यू पकडू शकतो, बरोबर ना. आय वॉन्ट टी हे स्टेटमेंट काय पकडले आपण? पी. हे स्मॉल लेटर स्टेटमेंटला इंटिग्रेट करण्यासाठी वापरतात. आणि एक क्यू स्टेटमेंट कन्सिडर केलंय मी, आय वॉन्ट कॉफी. समज गेलं? हा, ऑनलाईन करताय ना. सर. तर आता मला जर याला कंजंक्शन म्हणजे आय वॉन्ट टी अँड कॉफी असं लिहायचं, तर मग याला कसं लिहिणार? पी. आता कंजंक्शन कंजंक्शन लिहिलं पाहिजे मध्ये, अँड लिहिलं पाहिजे ना. अँडला आपण काय लिहितो?
असा उलट व्हीचा सिम्बॉल असतो. मोठा का छोटा? नाही नाही, उलट व्ही 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 येतो. तो असा मोठा व्ही छोटा व्ही तरी काही फरक पडत नाही, सिम्बॉल येतोय. असा उलटा व्ही काढला म्हणजे कंजंक्शन, सरळ व्ही काढला म्हणजे डिंजंक्शन. डिंजंक्शन पुढचा कॉन्सेप्ट आहे, आता कंजंक्शनचा कॉन्सेप्ट आहे. असा उलट व्ही मॅथ्स मध्ये दिसला कुठं पण किंवा या चॅप्टर मध्ये, की त्याचा अर्थ अँड असतो. आपल्या हिशोबाने तो अँड आहे, मॅथ्सच्या हिशोबाने तो कंजंक्शन आहे. मग त्यांनी असं लिहिलं पी कंजंक्शन क्यू, म्हणजे त्याचा म्हणण्याचा अर्थ काय आहे. आता हे तीन तीन लाईन म्हणजे इक्विव्हॅलेंट असतं. या 3 लाईनचा अर्थ काय असतो, इक्विव्हॅलेंट. म्हणजे याचा अर्थ काय, तर मग याचा अर्थ आहे आय वॉन्ट टी अँड आय वॉन्ट कॉफी. तुम्ही शॉर्टकट पण लिहू शकता, मिनिंग बदलायला नको बघा. मग बघा, हे पी स्टेटमेंट आहे, हे अँड म्हणजे कंजंक्शन आहे, आणि हे क्यू स्टेटमेंट आहे. याला मॅथ्स मध्ये असं लिहिलं जातं. अच्छा. हो का नाही. हा, हे समजलं का एवढं. आता पुढे चला. आता याला सॉल्व म्हणजे हे आहे की तरी काय नाही, कसं बिहेव करणं. हे फंक्शन आहे ना एक प्रकारचं. काय आहे फंक्शन, ते बिहेव करते की नाही, त्याच्या काहीतरी प्रॉपर्टीज असतील की नाही. Properties. काय प्रॉपर्टी सांगितली मी तुम्हाला यांची, की दोन दोन्ही ट्रू sentence असतील तर ट्रू नाही तर नॉट ओके. म्हणजे हम्म. दोन्ही गोष्टी मिळाल्या तर ओके, नाही तर नॉट ओके. मग याच्यामध्ये ट्रू आणि फॉल्सचा खेळ आहे की नाही सगळा. मग आता मला सांगा, दोन जर स्टेटमेंट आहेत तर दोन स्टेटमेंटच्या किती कंडिशन म्हणतात, प्रोबॅबिलिटी मध्ये झालेलं आहे. 4 कंडिशन म्हणतात. कुठल्या. आता समजा तुमच्याकडे 2 स्टेटमेंट आहेत, एक पी आणि क्यूचं स्टेटमेंट आहे. इथं समजा आपण पीचं स्टेटमेंट लिहिलं, इथं क्यूचं स्टेटमेंट लिहिलं, आणि हे 4 कंडिशन बनते. ठीक आहे. समजा हे पी स्टेटमेंट आहे, हे क्यू स्टेटमेंट आहे. असं होऊ शकतं की पहिलं स्टेटमेंट ट्रू आहे, दुसरं स्टेटमेंट ट्रू असेल. असं होऊ शकतं की नाही. असं होऊ शकतं मला कोणी चहा दिली पण कॉफी नाही दिली, म्हणजे ट्रू आणि फॉल्स. असं होऊ शकतं की मला चहा नाही दिली पण कॉफी दिली, म्हणजे इथं फॉल्स आणि इथं ट्रू. असं होऊ शकतं की दोन्ही पण नाही दिले, म्हणजे फॉल्स आणि फॉल्स. किती कंडिशन म्हणतात, 4 पॉसिबिलिटी बनते. दोन्ही दिल्या, पहिलं दिलं दुसरं नाही दिलं, पहिलं नाही दिलं दुसरं दिलं, आणि दोघी पण नाही दिली. ऑनलाईन कळलं का रे, ट्रू फॉल काय केले हे. येस सर. हा, आता याला हे फिक्स्ड गोष्ट आहे, त्यामुळे हे सगळं इतकं डोक्यात टाकायची गरज नाही. हे पाठ करून घ्यायचं. ते पाठ कसं करायचं, तर याला पाठ करण्याची एक पद्धत असते. या कंडिशन लक्षात कशा ठेवायच्या. आता या गोष्टी हमेशा फिक्स्ड असतात, कारण दोन स्टेटमेंट आले की 4 पॉसिबिलिटी येतात हमेशा. मग ते कधी बदलत नाही. मग ते बदलत नाही, मग त्या गोष्टीमुळे त्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग त्याला कसं लक्षात ठेवायचं, हे बघा, पहिले 2 ट्रू, दुसरे 2 फॉल्स. मग एक ट्रू, एक फॉल्स, एक ट्रू, एक फॉल्स. असं हे ट्रिकनी लक्षात ठेवायचं. कळालं. म्हणजे डोकं लावायची गरज नाही. पण जी गोष्ट बदलत नाही तिला ट्रिक वापरायची, जी गोष्ट बदलते त्याला ट्रिक वापरू नका. हा. पुढे बघा. आता कंजंक्शन, आता हे कंजंक्शन म्हणजे काय, पी कंजंक्शन क्यू असं म्हणतोय मी तुम्हाला. मला पी कंजंक्शन क्यू काढायचे म्हणजे काय करायचंय, मला पी अँड क्यू काढायचंय. म्हणजे मला काढायचंय की वाय वॉन्ट टी अँड कॉफी या स्टेटमेंटचा आन्सर काय आहे. आता काय येईल, मी तुम्हाला काय सांगितलं, मला जर हे मिळालं आणि हे मिळालं तरच मी हॅपी होतो, म्हणजे ट्रू होतो. म्हणजे याचा सरळ अर्थ आहे, दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू येईल, बाकी सगळ्या केसेसमध्ये फॉल्स राहील. का, दुसऱ्या केसमध्ये दुसऱ्या केसमध्ये टी भेटते पण कॉफी नाही भेटत. तिसऱ्या केसमध्ये कॉफी भेटते पण ट्री नाही भेटत. आणि चौथ्या केसमध्ये दोन्ही नाही भेटत. तर कंजंक्शनच्या केसमध्ये या तिन्ही केसेस फॉल्स येतात, आणि दोन्ही जर ट्रू आले तरच ट्रू येतात. म्हणजे याच्यावर आपल्याला काय लक्षात ठेवायचंय, की कंजंक्शन असेल इफ बोथ आर ट्रू देन ट्रू अदरवाइज फॉल्स. काय, Both are true. देन ट्रू अदरवाइज फॉल्स. लिहून घ्या कुठेतरी, नाही तर मग लक्षात ठेवा. सर ते हेच सारखे स्केलर स्केलर स्केलर. हा, तसंच आहे थोडं लॉजिकचा खेळ आहे ना सगळा. ज्याच्या डोक्यात लॉजिक बसतं त्याला सोपं वाटतं, ज्याला लॉजिक समजत नाही त्याला पाठ करणं अवघड येते. म्हणून काय म्हटलं मी, की हा चॅप्टर सोपा पण आहे अवघड पण. लॉजिकने विचार केला तर सोपा आहे, आणि जर पाठ करण्याचा प्रयत्न केला तर अवघड आहे. मी लॉजिक देण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला. तुम्ही आयुष्यात जे अँड वापरतात तेच वापरण्याचा प्रयत्न चाललाय, फक्त ते मॅथ्स मध्ये लिहितो.
आजचं लेक्चर खूप इम्पॉर्टंट आहे, पुढे भविष्यात खूप कामात येते. पुढच्या 7-8 लेक्चर त्याच्यावर डिपेंड आहे. हे कळालं? ऑनलाईन समजलंय का? येस सर. हा, लागलं तर स्क्रीनशॉट घेऊन टाका. ठीक आहे. आता पुढचा टॉपिक बघा. आता याच्या पुढचं फंक्शन असतं डिसजंक्शन. ते की इथं खाली दिलंय, हे बघा डिसजंक्शन. आता हे काय लिहिलंय ते सांगतो तुम्हाला मी बघा. आपण आपलं एकच एक्झाम्पल लक्षात ठेवू, म्हणजे जरी इथं सोपं जाईल तुम्हाला. एक्झाम्पल आठवतो ना तुम्हाला तुमचं? काय होतं एक्झाम्पल आपलं? आय वॉन्ट टी अँड कॉफी. पी स्टेटमेंट म्हणजे टीचं स्टेटमेंट आहे, क्यू स्टेटमेंट म्हणजे कॉफीचं स्टेटमेंट आहे, आणि हे असं झालेलं आहे. आता याला जर मला डिसजंक्शन मध्ये लिहायचं असेल तर मी कसं लिहिणार? डिसजंक्शन साठी, डिसजंक्शन या शब्दाचा आपल्या इंग्लिश मध्ये अर्थ असतो ऑर. ऑर आपण ऑर हा शब्द, आता मी जर असं म्हटलो की आय वॉन्ट टी ऑर कॉफी, म्हणजे माझा म्हणण्याचा अर्थ काय आहे? चहा नंतर नाही रे, आफ्टर. हा, आफ्टर थोडी म्हटलं, हा नंतर. चहा मला की एकदा बा. चहा हवी किंवा कॉफी हवी. मला चहा दिली तरी चालेल, कॉफी दिली तरी चालेल, दोन्ही दिल्या तरी चालतील, काहीच नाही दिलं तर दुःखी होऊन जाईल. काहीच नाही दिलं. हे समजलं का तुम्हाला? आता हे तुमचं मॅथ्स आहे, हे तुम्हाला कळलं असेल तर मॅथ्स पण काय. मग आता बघा नीट हा. आता डिसजंक्शनला आपण ऑर नाही शब्द वापरतो, मग ऑरला आपण असा उलट व्ही न दाखवता सरळ व्ही नि लिहितो. म्हणजे पी डिसजंक्शन क्यू, म्हणजे पी ऑर क्यू. मग इथं ऑर शब्द वापरला जातो त्या केसमध्ये. आणि ऑरच्या केसमध्ये मग हे हे बाकी सगळं चारच पॉसिबिलिटी येतील ना, पॉसिबिलिटी थोडी बदलतात. ट्रू आणि false. हा, मग आता कोणचं ट्रू आणि कोणचं फॉल्स? पहिले तीन. पहिले पहिले 3 ट्रू 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 आणि ट्रू. पहिले 3 ट्रू. दोन्ही ट्रू आहे म्हटल्यावर ट्रू येईल. दोघांपैकी एक जरी ट्रू आहे म्हटल्यावर ट्रू येईल. ट्रू दोघांपैकी एक जरी ट्रू आहे म्हटल्यावर ट्रू येईल. आणि ट्रू दोन्ही फॉल्स झाले तरच ते फॉल्स होईल. फॉल्स. मग याच्यात तुम्हाला काय कळालं की डिसजंक्शनच्या केसमध्ये इफ बोथ आर फॉल्स देन फॉल्स, अदरवाइज ट्रू. काय? Both are false, false. अदरवाइज ट्रू. किंवा दोघांपैकी एक जरी ट्रू असेल तरी ट्रू, आणि जर दोन्ही फॉल्स झाले तरच फॉल्स. करता येणार आहे? क्लिअर आहे येस सर. एवढं? जाऊ पुढे. हा, हे सगळं मला पुढच्या लेक्चर मध्ये लिहून पाहिजे, हेच एक्झाम्पल द्यायचे परत परत. मग आता पुढचा कॉन्सेप्ट असतो कंडिशनल इम्प्लिकेशन. हे थोडं अवघड आहे. अवघड नाही म्हणजे सोपं आहे, फक्त लक्षात ठेवायला थोडं किचकट वाटतं. आता त्याच्यामध्ये 2 कंडिशन्स असतात. एक इफ अँड देन ची अरेंजमेंट असते, एक इफ अँड ऑनली इफ ची अरेंजमेंट असते. आता इफ अँड देन तुम्ही कधी वापरतात? एक स्टेटमेंट दुसऱ्या डिपेंड असेल तर. हा, म्हणजे एक स्टेटमेंट जेव्हा दुसऱ्या स्टेटमेंटवर काय असतं, डिपेंड असतं, तेव्हा आपण इफ अँड देन ची अरेंजमेंट यूज करत असतो. आता आपण शिकतोय कंडिशनल इम्प्लिकेशन्स, त्याच्यामधलं सिंगल इम्प्लिकेशन. काय? इम्प्लाईज म्हणतात किंवा इम्प्लिकेशन म्हणतात, चालतं ते काही पण. ठीक आहे. आता हे सिंगल इम्प्लिकेशन, जसं प्रत्येक शब्दाचा एक अर्थ होता बघा. जसं मी कंजंक्शन सांगितलं त्याला अँड म्हणायचो, डिजंक्शन सांगितलं त्याला ऑर म्हणायचो. सो सिंगल इम्प्लाईजला इफ अँड देन असं लक्षात ठेवा. काय? इफ आणि देनची अरेंजमेंट असते. हे जेव्हा सेंटेन्स दिसतं तेव्हा सिंगल इम्प्लिकेशन असतं. आता कधी कधी सेंटेन्स कसं होतं बघा, असं होतं की तो असा करू शकतो की तो तुम्हाला म्हणू शकतो इफ आय आय हॅव अ टी. पॉईंट नका घेऊ आता. ते सेंटेन्स थोडस बदलतं त्याच्यानुसार, हा अर्थानुसार असतं ना ते. किंवा हॅव पेक्षा लाईक पकडा, लाईक बेटर वाटतं एकदम. सेंटेन्स काही पण असू शकतं, त्याला काही डिपेंड करत नाही, फक्त इंग्लिशचा मिनिंग पाहिजे त्याला काहीतरी. काही पण नका लिहू. ठीक आहे. आय लाईक टी, आय लाईक कॉफी, हे पहिलं स्टेटमेंट आहे. दुसरं स्टेटमेंट आहे. दोघांच्या मध्ये सिंगल इम्प्लिकेशन काढलं म्हणजे असं ॲरो दाखवला टी पासून क्यू कडे. याचा अर्थ, त्याचा म्हणण्याचा अर्थ असतो इफ आय लाईक टी देन देन आय लाईक कॉफी. कळालं का? याचा अर्थ काय झाला?
त्याचा जर अर्थ मला काय टी झाला? आवडते तरच मला कॉफी आवडेल. तर मला कॉफी पण आवडते. तरच मला कॉफी आवडेल. अच्छा. हा. इफ अँड देन म्हणजे जर आणि तर, मराठीत त्याला सांगायचं झालं तर. म्हणजे जर असं झालं तर तसं होईल, अशी अरेंजमेंट. जसं की आता तुम्ही म्हटलं, जर अभ्यास केला तर मार्क्स पडतील, अभ्यास नाही केला मार्क्स नाही पडणार. कळलं? मग तसं आहे, जर मला कॉफी चहा आवडती तरच मला कॉफी आवडेल. जर चहा नाही आवडली, कॉफी नाही आवडत. समजलं? म्हणजे पहिली कंडिशन जर सॅटिस्फाय झाली तरच दुसरी कंडिशन चेक होते, नाही तर चेकच करत नाही त्याला. कळलं का? हा. माझा बघा, तर यात महत्वाची गोष्ट काय असते, हे सिंगल इम्प्लायज आहे बघा. आपण याला असं दाखवतो, पी सिंगल इम्प्लायज क्यू. याला लिहिताना असं लिहिता, पी सिंगल इम्प्लायज क्यू. आता याच्यात काय प्रॉब्लेम आहे बघा, पहिला जर ट्रू असेल, म्हणजे पहिला ट्रू आहे तरी पण दुसरा काय झाला तरच ते फॉल्स होत जाईल. अच्छा. कारण बाकी सगळ्या केसेस मध्ये ट्रू राहील. हे बघा, मी काय म्हटलो, पहिली आवडली तरच दुसरी आवडली पाहिजे. काय म्हटलो मी? हा, म्हणजे आता जर मला चहा आवडली, पहिली केस बघा, जर मला चहा आवडली तर मला कॉफी पण आवडेल. म्हणजे बरोबर आहे की नाही? म्हणजे हे सेंटेन्स ट्रू. ट्रू आहे. आता दुसरं बघा, जर मला, आता हे तिसरं बघा, जर मला चहा नाही आवडली, मला कॉफी आवडू शकते किंवा न आवडू शकते, त्याने काही फरकच पडत नाही. म्हणजे ते ट्रू पण, मला कॉफी आवडू शकते पण चहा नाही आवडली म्हटल्यावर नॉट नॉट कंडिशन वाली, म्हणजे ही पण काय कंडिशन येते, ट्रूचीच कंडिशन येते. ट्रू. तर मला ही नाही आवडली म्हटल्यावर ही आवडो का नको आवडो त्याने काही फरक पडत नाही. त्यामुळे ही पण कोणची कंडिशन येते? ट्रूची ट्रू. कंडिशन. याच्यात फक्त एकच कंडिशन फॉल्स आहे. ती म्हणजे काय? पहिलं आवडलं पण दुसरं आवडलं नाही, असं नाही होऊ शकत. बरोबर. पहिलं आवडलं दुसरं आवडायलाच पाहिजे. पाहिजे. मग ती एकच कंडिशन आहे की जे पहिली ट्रू आणि दुसरी फॉल्स येते, तेवढ्या एकाच केसमध्ये हे फॉल्स होतं. फॉल्स. केसमध्ये ट्रू असतं. मग तुम्ही याच्यात काय लक्षात ठेवलं पाहिजे की जर पहिला ट्रू असेल आणि दुसरा फॉल्स असेल तरच फॉल्स, अदरवाईज ट्रू. मग याच्यामध्ये हेच कंडिशन शोधायची आणि हे जिथं दिसेल तिथं फॉल्स लिहायचं, बाकी सगळं ट्रू लिहायचं. हा, हो का नाही? ऑनलाईन कळलंय का? येस सर. आता थोडे याचे कॉम्प्लिकेशन काय होतात ते सांगतो. कधी कधी काय होतं, हे पी सिंगल इम्प्लाइज क्यू न देता असं करतात. समजा त्याने असं दिलं, क्यू सिंगल इम्प्लाइज पी. काय म्हटलं तो? आता गडबड झाली. तिसरी स्टेटमेंट पाहू. हा, आता ही स्टेटमेंट फॉल्स आहे, बाकी सगळे ट्रू आहे. त्यांनी पहिलं स्टेटमेंट कुठलं म्हटलंय त्याला फोकस करावं लागतं. पहिलं स्टेटमेंट कुठलं आहे आता आपल्यासाठी? क्यू. मग आपल्या हिशोबाने काय, क्यू हा काय असला पाहिजे? ट्रू. आणि पी काय असला पाहिजे? फॉल्स. तेव्हाच जाऊन फॉल्स होईल. मग आता पी कुठं ट्रू आहे? या दोन ठिकाणी होता. आणि क्यू कुठं नाही, सॉरी, क्यू कुठं ट्रू या दोन ठिकाणी होता आणि पी कुठं फॉल्स आहे? या ठिकाणी. फक्त ही एवढी केस काय आहे? फॉल्सची केस आहे. बाकी सगळ्या कंडिशन मग ट्रू येतात. ट्रू. कोणाकडून कोणाकडे इम्प्लिकेशन आहे ते बघावं लागतं. मग याचं सेंटेन्स कसं असेल की आय लाईक कॉफी पहिले असेल आणि आय लाईक टी नंतर असेल. म्हणजे इफ आय लाईक कॉफी देन आय लाईक टी, असं सेंटेन्स असतं. क्लिअर आहे का टॉपिक? येस सर. जाऊ पुढे. आता याच्या पुढचा एक प्रकार असतो, तो असतो डबल इम्प्लिकेशन. आता खिचडी होते का डोक्यामध्ये? रिव्हिजन करायची गरज आहे का? करायची गरज आहे का श्रेयस? नाही. रेकॉर्डिंग नंतर बघूनच घ्या आजचं लेक्चर, सर्वात इम्पॉर्टंट लेक्चर पैकी एक आहे. टॉपिकचं नाव आहे डबल इम्प्लिकेशन. काय स्टेटमेंट म्हणते? डबल इम्प्लिकेशन म्हणजे काय? त्याच्यामध्ये दोन एरो असतात. म्हणजे काय? पी डबल एरो क्यू. आता पी डबल एरो क्यूचा अर्थ काय? याचा मुळात अर्थ असा आहे की पी सिंगल इम्प्लाइज क्यू आणि क्यू सिंगल इम्प्लाइज पी, अशा दोन्ही अर्थाने वापरलं जातं. आता हे काय असतं ते सांगतो. याचा अर्थ असा आहे
की इफ अँड ओनली इफ अशी अरेंजमेंट असते. काय म्हणजे असं आय लाईक टी, इफ आय लाईक टी, हा. इफ आय लाईक कॉफी. इफ आय लाईक टी, नाही रे मध्येच असतो ना तो, सांग इथं असतो तो, इफ अँड ओनली इफ अँड ओनली इफ. ओनली इफ, असं दोन सेंटेन्सच्या मध्ये आलेलं असतं सेंटेन्स. आता इफ अँड ओनली इफचा अर्थ काय असतो की हे आणि हेच, असा जेव्हा च शब्द वापरता तुम्ही इंग्लिश मध्ये, म्हणजे मला हेच हवंय, तेव्हा हा इफ अँड ओनली इफ वापरला जातो. हे आणि जर असं असेल तर तसंच होणार. कळलं का? दुसरी पॉसिबिलिटी नाहीये. तशा केसमध्ये इफ अँड ओनली इफ वापरतात. आता याला एक दुसरा पण वर्ड इंग्लिश मध्ये, त्याला इफ शब्द वापरला जातो. आय डबल एफ. आय डबल एफ आणि आय एफ मध्ये फरक असतो. आय एफ म्हणजे जर, आणि आय डबल एफ म्हणजे इफ अँड ओनली इफ. याचा अल्टरनेटिव्ह वर्ड आहे तो. म्हणजे फक्त इफ लिहिलं तरी पण तो इफ अँड ओनली इफ बद्दलच बोलतोय. ते इफ आहे, हा इफ आहे. कळलं काय? तुमचं इंग्लिश मधून येतं हे प्रकार. मग जेव्हा असं कोणी सेंटेन्स तुम्हाला इफ अँड ओनली इफने जोडलेलं असतं किंवा इफने जोडलेलं असतं, तेव्हा आपण त्याला डबल इम्प्लिकेशन पकडतो. म्हणजे आपण काय पकडतो, पी डबल इम्प्लिकेशन क्यू. मग आपण त्याला कसं काढणार, तर याच्या अर्थाने काय आहे, याचा अर्थ असा आहे की जर दोन्ही गोष्टी सारख्या झाल्या तरच ही कंडिशन ट्रू होते. काय हा. म्हणजे हा ट्रू असेल तर ओके, हा फॉल्स असेल, हा पण फॉल्स असेल तरी पण ओके. दोन्ही सारख्या झाल्या तरच ओके. आणि दोघांपैकी एक जरी डिस्कनेक्ट झाला की तो डिस्कनेक्ट. म्हणजे काय, इफ बोथ आर ट्रू देन ट्रू, इफ बोथ आर फॉल्स देन ऑल्सो ट्रू. डबल इम्प्लिकेशन मध्ये, अदरवाईज फॉल्स. मग काय कळलं आपल्याला याच्यात, जर बोथ सेम असतील तर ट्रू लिहायचं, अदरवाईज फॉल्स. हा ऑनलाईन समजलं का रे? सर इथं ते प्लस प्लस आणि मायनस मायनस येस सर. म्हणजे हा लावू शकतात. प्लस प्लस प्लस. हो, मॅथ्स मध्ये कसंही ओढलं जाईल ते. तुम्ही फक्त अर्थ आणि स्टेटमेंट लक्षात ठेवा. आता तुमचा जो एक्सरसाइज आहे तो कसा आहे, तो पहिली गोष्ट आहे, असं सेंटेन्स दिलेलं आहे त्याच्यापासून असं बनवायचंय. काही क्वेश्चन असे दिलेले आहेत त्याच्यापासून असे बनवायचे. म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहिले त्याच्यापासून वर्ड्स मध्ये बनवा. अच्छा. मग तुम्हाला मी सगळं शिकवलं नाही तर एकाच याच्यामध्ये मी 3 टॉपिक शिकवले. पहिलं म्हणजे सेंटेन्स वरून मॅथमेटिकल फॉर्म मध्ये कसं आणायचं. दुसरं म्हणजे मॅथमेटिकल फॉर्म मधून सेंटेन्स मध्ये कसं आणायचं. आणि तिसरं म्हणजे याला म्हणतात ट्रुथ टेबल. काय म्हणतात? ट्रुथ टेबल कसा काढायचा. मग तुम्हाला 3 प्रकारचे प्रश्न आहेत. ह्या मॅथमेटिकल फॉर्म पासून हे बनवा, या सेंटेन्सेस पासून मॅथमेटिकल फॉर्म बनवा, आणि मॅथमेटिकल फॉर्म बनवून त्याचा ट्रुथ टेबल काढा, म्हणजे हे काढा. मग ते 3ही प्रश्नांनी पूर्ण पहिला एक्सरसाइज तुम्हाला आपोआप सॉल्व्ह करता यायला पाहिजे. एवढं शिकवलं. मग 4ही इम्प्लिकेशन्स कळले का? येस सर. पुन्हा एकदा रिव्हिजन करायची गरज वाटते का? नाही. आता निगेशन नावाचा एक प्रकार असतो. निगेशन म्हणजे निगेटिव्ह, म्हणजे एका स्टेटमेंट आहे त्याला उलट बोललं की आपण निगेशन म्हणतो मॅथ्स मध्ये. जसं की आता मी म्हटलं की आय लाईक टी, हे माझं स्टेटमेंट आहे. ठीक आहे, हे पी स्टेटमेंट आहे. मग माझं याचं उलट स्टेटमेंट काय राहील, आय डोंट लाईक टी. बरोबर ना? मग याला आपण नेगेशन ऑफ पी म्हणतो. नेगेशनला असं असं वेवनी दाखवतो. नेगेशन बेसिकली मायनसचं काम करतो, म्हणजे निगेटिव्हचं काम करतो. म्हणजे तुम्ही कुठल्या तरी सेंटेन्सचा अर्थ निगेटिव्ह केला, म्हणजे त्याचं निगेटिव्ह स्टेटमेंट घेतलं तर आपण त्याला म्हणतो त्याचं निगेशन घेतलं. मग आता आपण पी जर आय लाईक टी होतं तर मग आय डोंट लाईक टी या शब्दाचा अर्थ असतो निगेशन ऑफ पी. तर साधी गोष्ट आहे, जर पी जर ट्रू असेल तर निगेशन ऑफ ट्रू फॉल्स होतं, जर ट्रू फॉल्स असेल तर ट्रू होतं. म्हणजे उलटच आहे ना ते. पहिले जर ट्रू असेल तर ते फॉल्स होऊन जाईल, फॉल्स असेल तर ट्रू होऊन जाईल. जर समजा आय लाईक टी हे ट्रू स्टेटमेंट आहे तर मग आय डोंट लाईक टी हे फॉल्स होऊन जाईल. कारण जर त्याला टी आवडते तर मग टी आवडत नाही हे स्टेटमेंट काय झालं, फॉल्स झालं. म्हणजे निगेशनचा सरळ सरळ अर्थ काय, निगेटिव्ह स्टेटमेंट बनवलं, म्हणजे उलट स्टेटमेंट बनवलं.
आणि उलट बनवलं म्हणजे ट्रू असेल तर फॉल्स होतं, फॉल्स असेल तर ट्रू होतं ट्रूथ टेबल मध्ये. मग याच्या दोनच दोनच पॉसिबिलिटी काय घेतल्या, कारण एकच स्टेटमेंट आहे. एका स्टेटमेंटच्या दोनच पॉसिबिलिटी, एक तर ट्रू असेल नाही तर फॉल्स असेल. चार पॉसिबिलिटी येत नाही. चार कोणाच्या येतात, दोन दोन स्टेटमेंटच्या. त्याच्याकडे दोन स्टेटमेंट होते, चार चार पॉसिबिलिटी यायच्या. एकच स्टेटमेंट आहे, फक्त ट्रू किंवा फॉल्स एवढीच पॉसिबिलिटी येते. मग ट्रू असेल फॉल्स होते, फॉल्स असेल ट्रू. कळालंय? हे सोपं आहे येस समजायला. सर. पुन्हा अवघड नाही. नेगेशन नेगेशन फक्त आता दोन वेळेस नेगेशन घेतलं की पुन्हा तेच भेटेल ना, बरोबर की नाही? तुम्ही काय म्हटले, आय लाईक टी, समजा हे सेंटेन्स होतं, हे पहिलं सेंटेन्स आहे. याचं नेगेशन घेतलं मी तर त्याचं काय झालं, आय डोंट लाईक टी, बरोबर. आणि याचं पुन्हा नेगेशन घेतलं तर ते सेंटेन्स परत पहिलं सेंटेन्स येऊन जाईल, आय लाईक टी. मला चहा आवडत नाही, याचं निगेटिव्ह काय येईल, मला चहा आवडते. मग परत ते पहिलंच झालं ना. मग दोन वेळेस नेगेशन घेतलं की पुन्हा पहिलेच स्टेटमेंट मिळतं. समजलं का? हे इंग्लिश मध्ये जसं वर्कआउट होतं तसं मॅथ्स मध्ये पण सोपं आहे. ते कळायला काही एवढं अवघड नाही. आता हे एक्सरसाइज आहे बघा खाली. मी एक 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 दोन दोन प्रश्न तुम्हाला सांगून देतोय. हा ट्राय करून घ्या, तुमच्याकडे पीडीएफ आहे. नसेल तर ते 12वीचं पुस्तक डाउनलोड करा, त्याच्यात आहे. आता हे पहिलं तर स्टेटमेंट ओळखायचं, एक आलंच बघितलं. आता याच्यामध्ये 0 हा कॉम्प्लेक्स नंबर आहे का? कॉम्प्लेक्स नंबर मध्ये काय लागतो, रूट मध्ये मायनस नंबर आला पाहिजे. हा 0 तो रॅशनल नंबर आहे ना, म्हणजे हे स्टेटमेंट आहे पण ते चुकीचं स्टेटमेंट आहे. कळलं? क्लोज द डोअर ही ऑर्डर आहे, ही स्टेटमेंटच नाहीये. हे ऍक्च्युली काय आहे, एक्स ची व्हॅल्यू कन्फर्म असते लिनियर इक्वेशन मध्ये. जर एक क्वाड्रेटिक असलं त्याचे मल्टिपल सोल्युशन्स येतात. त्यामुळे इथं याला स्टेटमेंट मानता येतं. इथं काहीतरी थोडंसं प्रिंट मिस्टेक झालेलं दिसतंय कुठेतरी, वरच्या याच्यामध्ये झालेली कुठेतरी. हे स्टेटमेंट आहे, पण ते पॉझिटिव्ह का निगेटिव्ह काय असेल ते माहित नाही. प्लीज गेट मी अ ब्रेकफास्ट, रिक्वेस्ट आहे, स्टेटमेंट नाहीये. कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आर सिमिलर. प्रत्येक कॉन्ग्रुएंट ट्रायंगल हा सिमिलरच असतो, म्हणजे दिसायला सारखाच असतो. स्टेटमेंट आहे आणि ते ट्रू सुद्धा आहे. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू एक्स, हे ओपन आहे कारण त्याला क्वाड्रेटिक आहे. कळलं? असं फक्त तुम्हाला ओळखायचंय की स्टेटमेंट आहे का नाहीये, आणि असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय. ट्राय करून बघा, येऊन जायला ना. याला काय करायचं, सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहायचे, म्हणजे ते कंजंक्शन डिजंक्शन टाकून लिहायचं. यानी नागपूर इज इन महाराष्ट्र आणि चेन्नई इज इन तामिळनाडू, म्हणजे या नागपूर इज इन महाराष्ट्राला काय म्हणायचं, पी स्टेटमेंट. चेन्नई इज इन तामिळनाडू याला म्हणायचं क्यू स्टेटमेंट. दोघांच्या मध्ये काय लावलंय, अँड, म्हणजे याचा अर्थ पी कंजंक्शन क्यू. तसं डायरेक्ट लिहायचं काय, त्याला लिहिण्याची पद्धत असते कशी, पहिले पी असं लिहायचं, मग त्याच्या पुढे लिहायचं नागपूर इन इन महाराष्ट्र. मग क्यू पकडायचं, कशाला पकडायचं, चेन्नई इज इन तमिळनाडू. आणि मग कंडिशन नुसार म्हणायचं पी कंजंक्शन क्यू. हे आन्सर आहे त्याचं. कळलं करायचं यस? येस सर. पुढे जमतील काय प्रश्न? इथं काय ऑर आहे म्हटल्यावर, हा मग याच्यात पहिले पी म्हणजे काय, ट्रायंगल इज इक्विलॅटरल ट्रायंगल, हे पहिलं सेंटेन्स. आणि ट्रायंगल इज आयसोसेलेस ट्रायंगल, दुसरं स्टेटमेंट. ऑर आय डिसजंक्शन घ्यायचं, इफ अँड ऑनली इफ आय सिंगल इम्प्लाइज घ्यायचं. नॉर आहे म्हटल्यावर काय करायचं आता, नायदर नॉर. नायदर नॉर म्हणजे दोघी नाही. निगेटिव्ह आहे. हा, नायदर नॉर बघितलंच नाही तुम्ही. नायदर नॉर, हे पण नाही ते पण नाही. मग ते फर्स्ट वाला सर हा बोला. दोघं फॉल्स आहे तर म्हणजे ते डिसकंजक्शन असेल. हा कंजंक्शन नाही, समजत नाही तुम्हाला सेंटेन्स. मग सेंटेन्स मुळात सेंटेन्स काय आहे, मुळात सेंटेन्स आहे अँगल इज अॅक्यूट, हे मेन सेंटेन्स आहे. काय अॅक्यूट, हा. अँगल इज ऑब्ट्यूज हे दुसरं सेंटेन्स आहे. कळालं का? आता त्यांनी म्हटलंय नायदर नॉर, म्हणजे अॅक्यूट पण नाही ऑब्ट्यूज पण नाही. नाही सेंटेन्स लागलं म्हणजे नेगेशन. हा, नाही लावलं ना, उलट केलं ना काहीतरी, मग तुम्ही नेगेशन ऑफ पी काढलं पाहिजे पहिले. मग त्याचा अर्थ अँगल इज
नॉट ॲक्युट. कळालं? मग निगेशन ऑफ क्यू पण, कारण तो पण नाहीये ऑप्ट्यूज. मग अँगल इज नॉट ऑप्ट्यूज. कळालं? आणि त्यांच्यामध्ये ऑर आहे, नॉर आहे ना ते. नॉर म्हणजे नॉट आणि ऑर. ऑर म्हटलं म्हणजे डिसजंक्शन, म्हणजे नेगेशन ऑफ पी डिसजंक्शन नेगेशन ऑफ क्यू. असं आहे ते. थोडासा नीट विचार करावा लागतो इतकं सर्व सोपं. म्हणतात निगेशन. हा, पण मग तितकं नाही ते तसं. दोघांचं निगेशन घेऊ, म्हणजे पहिल्या स्टेटमेंटला मूळ स्टेटमेंट पकडायचं, त्याचं नॉट करायचं आणि मग डिसजंक्शन घ्यायचं. डायरेक्ट नॉट वाल्या स्टेटमेंटला पी पकडायचं नाही, तसं केलं चुकीचं मानलं जाईल. कळलं का? समजलं का ऑनलाईन? येस सर. हे इफ अँड ऑनली इफचं आहे म्हणजे काय? इफ अँड देनचं आहे म्हणजे सिंगल इम्प्लाइज आहे. हे इफ अँड ऑनली इफचं आहे म्हणजे डबल इम्प्लिकेशन आहे. हे बट म्हणजे हे बघा, बट आणि अँड याचा अर्थ एकच आहे. बट झालं, अँड झालं. कारण हे दोघं काय काहीतरी कमी दाखवतात, म्हणजे काहीतरी मिसिंग गोष्ट दाखवतात. मग त्यामुळे बट म्हटलं म्हणजे अँड वापरायचं, म्हणजे कंजंक्शन वापरायचं. That पण interest. हा, नाही दॅट नाही. काहीतरी मिनिमम, म्हणजे काहीतरी अशी गोष्ट की ज्याने त्याला कमीपणा आला पाहिजे, तिथं आपण कंजंक्शन वापरतो, म्हणजे अँडची केस वापरतो. आता इथं मेन स्टेटमेंट आहे एक्स इज इरॅशनल नंबर, नॉट इरॅशनल नंबर, बट इट इज अ स्क्वेअर ऑफ एन इंटिजर. आता इथं काय पहिले म्हणायचं, एक्स इज इरॅशनल नंबर. हे सेंटेन्स आहे. कळालं? मग त्याला म्हणणार आपण पी. तर मग नेगेशन ऑफ पी येणार ते एक्स इज नॉट इरॅशनल नंबर. मग हे झालं सेंटेन्स पहिलं. मग दुसरं सेंटेन्स काय? एक्स इज अ स्क्वेअर ऑफ एन इंटिजर. मग दुसरं क्यू स्टेटमेंट आहे, एक्स इज स्क्वेअर ऑफ एन इंटिजर. मग त्यांनी मध्ये बट वापरलाय, म्हणजे कंजंक्शन वापरलंय. म्हणजे तो म्हणतोय नेगेशन ऑफ पी घ्या आणि कंजंक्शन क्यू घ्या. चालले का डोक्यात? येस सर. ट्रूथ व्हॅल्यूज काढा. मग काय, याला काय करायचं, पहिले मॅथमेटिकल फॉर्म मध्ये आणायचं आणि नंतर ट्रू किंवा फॉल्स ते सांगायचं. आता ट्रू किंवा It फॉल्स is कसं सांगतात ते बघा. पहिलं सेंटेन्स बघा, पहिले नीट लिहा सेंटेन्स. 4 इज अन ऑड नंबर, म्हणजे काय म्हणायचं, पी स्टेटमेंट काय आहे, 4 इज what ऑड. is the odd number? 1 इज अ प्राईम, हे क्यू स्टेटमेंट आहे, 1 इज अ प्राईम. कळलं? आता मध्ये ऑर आहे म्हटल्यावर काय, मग याचा अर्थ पी डिसजंक्शन क्यू, असा त्याचा अर्थ झाला. आलं मॅथमेटिकल फॉर्म मध्ये. आता ट्रूथ व्हॅल्यू काढायची. टेबल ट्रूथ व्हॅल्यू काढायची, ट्रूथ टेबल नाही. ट्रूथ टेबल वेगळा, ट्रूथ व्हॅल्यू वेगळी. ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे काय, फक्त ट्रू किंवा फॉल्स तेवढं सांगायचं, टेबल काढून द्यायची गरज नाही. आता ट्रू किंवा फॉल्स कसं सांगणार तुम्ही? तर पी स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स आहे तेवढं का पहिले मला सांगा. 4 हा ऑड नंबर आहे का? फॉल्स. तो स्टेटमेंट आहे, पण त्याची False. व्हॅल्यू फॉल्स आहे, कारण ते False. चुकीचं स्टेटमेंट आहे. पुन्हा क्यू हा 1 इज अ प्राईम नंबर आहे का? 1 प्राईम आहे नाही, का? false. 1 हा नायदर प्राईम नायदर कॉम्पोजिट आहे. तो प्राईम पण नाही, कॉम्पोजिट पण नाही. प्राईम नंबर पहिला कोण? 2. 2 पुढे प्राईम, मग 3, मग 5. प्राईम नंबर याचा अर्थ असतो ज्या नंबरला कोणी डिवाइड करता येत नाही. मग असे कोण कोण आहे? 2. 2 हा एकटा प्राईम नंबर आहे की तो इव्हन आहे, बाकी सगळे ऑड आहेत. मग इव्हन प्राईम नंबर फक्त Odd. एकच आहे, कोण? 2. त्याच्यानंतर 3, 5, 7, 11, 13, 19 असं 17. मग यांनी हे जे 1 प्राईम नंबर म्हटले, हे पण स्टेटमेंट काय आहे? फॉल्स. False. मग आता याचा अर्थ झाला, आता याच्या वेळेस ट्रूथ व्हॅल्यू टाका स्टेटमेंट मध्ये. पीच्या जागी तुम्ही टाकणार फॉल्स आणि क्यूच्या जागी पण टाकणार फॉल्स आणि दोघांचं False. डिसजंक्शन. आता डिसजंक्शनच्या केसमध्ये काय सांगितलं होतं, जर दोन्हीपैकी एक जरी ट्रू झालं, म्हणजे ऑरची केस आहे ना ते, दोघांपैकी एक जरी ट्रू झालं तरी ते ट्रू राहील. पण जर दोघी फॉल्स झाले तरच ते फॉल्स राहील. False. आता इथे काय झालंय, दोन्ही फॉल्स आहे म्हटल्यावर त्याचा आन्सर फॉल्स, म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स. समजलं? येईल का रे ऑनलाईन? हॅलो. Yes sir. आता यात हे आय वाला दिसतंय बघा, हे असं आय दिसलं ना की हा कॉम्प्लेक्स नंबर असतो, हा नॉट रिअल नंबर असतो. काय? इमॅजिनरी नंबर, रिअल नंबर नाहीये.
आयोटा फॅक्टर असतो. आयोटा. मग त्यांनी इथं रिअल नंबर म्हटलंय म्हणजे हे सेंटेन्स चुकीचं आहे. चुकीचं. आणि इट इज नॉट ट्रू दॅट दिस इज अ रिअल नंबर. आता याचं स्टेटमेंट हा आता काय म्हणलं तुझं म्हणण्याचा अर्थ आहे. आता पहिले हे सेंटेन्स रिअल नंबर आहे हे पी पकडा. म्हणजे ते दोन म्हणजे negative 5 - 3i इज रिअल नंबर हे सेंटेन्स आहे. त्याने म्हटलं इट इज नॉट ट्रू म्हणजे याचं निगेशन घेतलंय त्यांनी. काय घेतलंय? निगेशन. आता पहिली गोष्ट सांगा हे ट्रू स्टेटमेंट होतं का? false. आयोटा आला म्हणजे तो रिअल नंबर राहत नाही म्हणजे हे मुळात फॉल्स होतं. त्या फॉल्सचं त्यांनी काय घेतलंय? निगेशन. म्हणजे मुळात ते झालंय ट्रू. म्हणजे यांनी जे म्हटलंय ते बरोबर आहे. का बरोबर आहे? तो म्हटला होता हा रिअल नंबर आहे आणि त्यांनी पुढे सांगितलंय ते नॉट म्हणजे तो रिअल नंबर नाही असा त्याचा अर्थ झाला. आणि तो नाहीये म्हटलं ते बरोबर आहे. हं? बस बाकी और यासारखे. आता इथं त्यांनी खाली काही क्वेश्चन सांगितलंय 4 नंबरचा हा. याच्यामध्ये काय दिलंय त्यांनी की व्हॅल्यूज घ्या म्हणजे पी आणि क्यू स्टेटमेंटला ट्रू पकडायचं आणि आर आणि एस स्टेटमेंटला फॉल्स पकडायचं आणि ट्रूथ व्हॅल्यू काढून द्यायच्या. मग कोणतं पण स्टेटमेंट घेतलं तरी चालेल. एक सोपं वाला घेतो सुरुवातीला. ठीक आहे. सोपं म्हणजे बऱ्यापैकी ठीक आहे. आता पी सिंगल इम्प्लाइज क्यू डिजंक्शन आर सिंगल इम्प्लाइज एस. आता त्यांनी पी आणि क्यू ला काय पकडायला सांगितलंय? ट्रू. म्हणजे पीच्या जागी ट्रू टाकायचं सिंगल इम्प्लाइज ट्रू टाकायचं. कळालं? आणि आर आणि एस ला काय पकडायला सांगितलंय? फॉल्स. म्हणजे इथं फॉल्स टाकायचं सिंगल इम्प्लाइज फॉल्स टाकायचं. समजलं? आता तुम्हाला आताच सांगितलं मी सिंगल इम्प्लाइजचा अर्थ काय असतो? जर पहिला ट्रू असेल आणि दुसरा फॉल्स असेल तरच फॉल्स बाकी सगळे ट्रू. याची केस आहे का? मग याचा अर्थ हे ट्रू आहे. हा आठवत आहे सर का? काय? फर्स्ट आन्सर ट्रू. हा पहिल्याचं ट्रू आहे. म्हणजे डिजंक्शन झालं तसं ब्रॅकेट ब्रॅकेट सॉल्व्ह करायचे पहिले बॉड मास. आता हे परत तसंच झालं. पहिलं ट्रू आणि दुसरं फॉल्स असेल तरच फॉल्स जे की हे केस पण नाहीये म्हणजे हे पण ट्रूच आहे. आणि आता हे डिजंक्शन मध्ये काय असतं? दोघांपैकी एक जरी ट्रू झालं तरी ते ट्रू आहे. आता इथं तो दोन्ही ट्रू आहेत म्हटल्यावर याचा आन्सर ट्रूच राहील म्हणजे याचा आन्सर ट्रू आहे. असं ते सॉल्व्ह करायचं. हा ठीक आहे. मग येऊन जातील हे प्रश्न आरामात हळूहळू 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 सॉल्व्ह करा. एक एक ब्रॅकेटला सॉल्व्ह करायचं हळूहळू सॉल्व्ह करायचं. जसं तुम्ही मॅथमॅटिक्स मध्ये ते बॉडमास रूलने सॉल्व्ह करायचे की नाही सेम फक्त इथं आतला ब्रॅकेट पहिले सॉल्व्ह करायचा मग बाहेरचा मग बाहेरचा मग बाहेरचा असं करता करता सर्वात शेवटी सॉल्व्ह करायचं. आता इथं कसं होईल तसं सांगा. आता याच्यात सर्वात पहिले तुम्ही हे सॉल्व्ह केलं पाहिजे